नमस्ते. नमस्कार. मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि एक उडानमध्ये आमचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे, की अशा लोकांना तुमच्या समोर प्रेझेंट करावं, अशा लोकांची अ, जीवनगाथा तुमच्या समोर आणावी, ज्या लोकांच्या जीवनगाथा बघून आपल्याला काही प्रेरणा घेता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला काही शिकता येईल आणि कोणत्याही कठीण मधल्या कठीण परिस्थितीमधून कशाप्रकारे आपण भरारी घेऊ शकतो, एक उडाण घेऊ शकतो, ते आपल्याला दिसून येतं. ह्या लोकांच्या जीवनकथेवरून. तर आज आपलं शीर्षकच होतं, की 78 वर्षाचे तरुण उद्योजक. तर मी याचं शीर्षक असं ठेवण्याचं माझं कारण असं होतं, की तरुणपण हे नुसतं वयावर नसतं. तरुणपण हे असतं मनावर. तुमचं मन प्रफुल्लित आणि एनर्जेटिक असेल, तर तुमचं वय हा एक नुसता नंबर ठरतो आणि किती पण वय झालं, तर तुम्ही तेवढेच एनर्जेटिक राहता. अ, जसा एक पाण्याचा झरा असतो किंवा एक नदी असते, कितीही जुनी झाली, तर किती वय तिचं किती वाढलं म्हणून तिचं सोर्समध्ये आणि त्याच्या ह्याच्यात कमी पडत नाही. तशाच प्रकारे असतं एखाद्या माणसामध्ये स्रोत त्याचा स्ट्राँग असेल, ऊर्जा त्याची खूप प्रचंड असेल, तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. कोणत्याही वय त्याला थांबवता येत नाही. तर असेच एक आपल्याकडे आज अतिथी आपल्याकडे आहेत, आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची पूर्ण जीवनगाथा आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांना. तर थोडक्यात त्यांचा परिचय आता करून देईल माझी मिसेस जयश्री सोळंकी. ठाणसिंगप्पा नमस्कार. जयश्री सोळंकी नमस्कार. तुमचा परिचय आता करून देते जस्ट थोडक्यामध्ये. नंतर आपण चर्चा करूच पूर्ण. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या जे पाहुणे लाभलेले आहेत, त्यांचा जन्म चाळीसगाव तालुक्यातील जामदा या गावी झाला. त्यांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना समाजश्री व समाज गौरव या पुस्तकानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी स्वतःची सरकारी नोकरी सोडून उद्योग करण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात जामधा गावी यांनी आपल्या व्यवसायाची सुभाष डेअरी नावाने सुरुवात केली. त्यांचा व्यवसाय फक्त गावापुरता सीमित राहिला नाही, तर त्यांची व्याप्ती त्यांनी डोंबिवली सारख्या शहरात वाढवली व आज सुभाष डेअरीच्या नावाने त्यांची 6 दुकाने आहेत. उत्तम व दर्जेदार प्रतीच्या मिठाई करिता सुभाष डेअरीचे नाव आवर्जून घेतले जाते. तसेच चाळीसगाव सारख्या तालुक्यात त्यांनी अत्यंत दर्जेदार असे सुभाष लॉन्ज याची स्थापना केली व त्यांचा चाळीसगाव व इतर जिल्ह्यातील लोकांना खूपच फायदा झाला व अजूनही होत आहे. फक्त उद्योजक म्हणून न राहता त्यांनी त्यांच्या गावी अनेक कार्य केली. गावात मंदिराची स्थापना केली व त्यांचा जीर्णोद्धार स्वतः शंकराचार्यजी यांनी केला होता. महाराणा प्रताप ट्रस्ट राजपूत मंगल कार्यालयाची त्यांनी स्थापना केली. गावातील समाज योग्य औषध उपचाराहून वंचित राहू नये म्हणून त्यांनी गावातच आरोग्य केंद्राची निर्मिती केली. गेली 25 वर्ष ते जामधा गावाचे सरपंच म्हणून कामकाज पाहत होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारण मंडळ व बेलगंगा सहकारी साखर कारखाना यांचे संचालन म्हणून काम पाहिले आहे. तर चला जाणून घेऊया आपल्या ठाणसिंग आप्पांचा प्रवास. थँक्यू. वेलकम आप्पासाहेब. नमस्कार. आप्पा नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. आणि तुमचं एक उडाण या व्यासपीठावर स्वागत आहे. तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि तुमचा जीवन प्रवास सगळ्या लोकांना माहिती करून देण्यासाठी तुमची तयारी तुम्ही दर्शवली, जेणेकरून बाकीच्या लोकांना फायदा व्हावा. तुमचा मी जेव्हा बघत आलोय तुम्हाला, तर लोकांना कशा प्रकारे मदत करता येईल हा तुमचा कायम उद्देश राहिलेला आहे आणि आजही तो आहे. तर आपण मला जाणून घ्यायचंय, की लहानपण तुमचं कसं गेलं? तुम्ही एक जामदा गाव स्वतः मी बघितलंय. ते एक छोटं गाव होतं. आता अजूनही ते खूप मोठं नाही, अजूनही छोटं गाव आहे. तर त्यावेळेला जर आपण 40, 50, 60 वर्ष 50 वर्षापूर्वीचा विचार करू, तर त्यावेळेला ते आणखी छोटं गाव असेल, अतिशय कमी सुविधा असतील. तर त्यावेळेला तुमचं शिक्षण कसं झालं? आई-वडिलांचे तुमच्यावर संस्कार कसे झाले? त्याबद्दल मला जरा तुमचं समजून घ्यायचंय. कारण की कोणत्या पण एखादा मोठा वृक्ष आपण जेव्हा बघतो, त्याची मुळं जी असतात, ती जेव्हा त्याची मुळं ज्या जमिनीत असतात, ती जमीन जाणून घेणं जरुरी असतं. कारण वरती झाड किती आता मोठं दिसत असलं, तर पायमुळं त्या जमिनीमध्येच असतात. तर ती पायमुळे जाणून घ्यायचं म्हणजे आई-वडिलांबद्दल विचारलं पाहिजे, गावाबद्दल विचारलं पाहिजे. तर त्याबद्दल मला जरा सांगा. माझा जन्म
चाळीसगाव तालुक्यात जामदा या गावीच झाला आणि पहिली तर चौथी पद्धत माझं शिक्षण जामद्यालाच झालं. त्यानंतर मी चाळीसगावला आलो शिक्षणासाठी. दुसरी गोष्ट, आई वडील हे दोघंही अत्यंत गोरगरिबांचं काम करण्यामध्ये मग वग्न राहायचे. वडील कुठलाही मनुष्य गावातला गोरगरीब कोणीही असेल त्यांना कायम मदत करत गेले. आमची परिस्थिती फार चांगली होती असं काही नाही, तरी सुद्धा त्यातनं ते काही ना काही मदत करायचे. आई गावातली बाळांतीन जर बाई असेल तर त्यांना तेल, मीठ, पीठ हे सगळं देऊन पाठवायची. कोणत्याही समाजाची हे असेल तरी हे आईचं काय हे होतं, म्हणजे त्यांची प्रवृत्ती अशी होती की दान करणं, लोकांना मदत करणं ही प्रवृत्ती होती. तेच दिन आमच्यामध्ये सगळ्या भावांमध्ये उतरलेलं आहे. आम्ही सगळे भाऊ या गोष्टीमध्ये काय हे असतो. भाऊ आम्ही 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 6 भाऊ 4 बहीण आणि 10 भावंड. ओके. एवढा मोठा संसार आईने आणि वडिलांनी सांभाळला. त्यानंतर वडील गेल्यानंतर मोठे भाऊ रतनसिंग पाटील यांनी सांभाळला. ते ते पण काय प्रोत्साहित करायचे. मला धंद्याला जाऊ नको म्हणून ते सांगायचे की यार माझ्या बरोबर इथं कोणी नाही, तू माझ्याबरोबर राहा, जाऊ नको. मी त्यांना सांगितलं मला आपण 6 भाऊ आहेत, मला इथं राहायचं नाही, मला जमीन करायची नाही, मला नोकरी पण करायची नाही. मी इकडे आलो. आपण तुमचा नंबर कितवा हम्म. भावंडांमध्ये? माझा 4था नंबर. ओके. आणि वडिलांना भयंकर करारी होते, बिझनेसमॅन होते. त्यांनी किराणा दुकान टाकलं होतं, सायकल दुकान टाकलं होतं, केळीचं नाव घ्यायचे, आंब्याचं नाव घ्यायचे, म्हणजे अशी प्रवृत्ती त्यांच्यात होती. म्हणजे वडिलांपासून म्हणजे आपण जे म्हणतो ना की मुलांना तुम्ही शिकवता काय त्याच्यापेक्षा मुलं तुम्ही करता काय ते जास्त ऑब्झर्व करतात आणि त्याच्यानेच ते गुण आपोआप त्यांच्यामध्ये येतात. म्हणजे तुमच्या आईवडिलांकडे जे गुण होते, देण्याची जी प्रवृत्ती होती, ती त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही असं करून मोठं होऊन असं करा किंवा तुम्ही उद्योग करा, परंतु ते स्वतः करत असल्यामुळे तुम्ही त्याचं अनुकरण करत गेले. अनुकरण मिळत. हा, जर त्यांचे ते स्वतःच जर चुकीचे वागत राहिले असते तर नॅचरली ते तुम्हाला किती त्यांनी चांगलं सांगितलं असतं तर ते तुमच्यामध्ये पचनी पडलं नसतं. नाही कारण की नाही. मुलं हे शेवटी कॉपी करतात आई वडिलांना बऱ्याच हो गोष्टी. हो हो हो. हा. अगदी होतच ते. आणि तीच मोठी शिक्षण असते, तेच खरे गुरु असतात. हम्म. आई वडीलच खरे गुरु, तेच देव देव असतात. तर त्यांची त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा. हम्म. आई म्हणजे वडिलांची ते तर सगळे देत होते, त्यांच्याकडनं घेता किती येईल ते तुम्ही सगळं जेवढं घेता येईल तुम्ही घेतलं. मग जो हो. घेण्याचे प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, ज्याला जेवढं घेता येईल तो घेत राहतो. आई वडील तर सगळ्यांना देत असतात, सगळ्या भावंडांना त्यांना देत सारखं असतात, सारखं देत असतात. सारखे देत असतात. प्रत्येक जण किती घेणार आहे त्याच्यावर डिपेंड करतं. तसंच आहे, आपण पण म्हणतो ईश्वर पण सगळ्यांना दिलेला आहे, सगळ्यांना देह दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे आणि तेवढी शक्ती दिलेली आहे सगळ्यांना करण्याची वेगवेगळ्या प्रकारे. जो हो. किती त्याचा यूज करेल हे त्याच्यावर आहे आणि त्याच्या किती पुढे जाईल हे शेवटी त्याच्यावर आहे. तो त्याच्यावर किती मेहनत घेऊन त्याप्रमाणे अग्रेसर होईल. तर आप्पा, जर हे जामदेव गावामध्ये तुमचं शिक्षण कितवीपर्यंत असेपर्यंत तुम्ही जामद्यामध्ये होतात? 4थी पर्यंत. ओके. आणि नंतर पुढचं शिक्षण? 5वी 6वी आम्ही भौरला केलं. एक वर्ष उमेर केल्यानंतर मग चाळीसगावला 10वी पर्यंत शिक्षण झालं माझं. 10वी पर्यंत शिक्षण हो, चाळीसगावला झालं. ओके. चाळीसगावला. मग नंतर नंतर आप्पा ITI ला. नंतर तुम्ही ITI ला जाण्याचा निर्णय का घेतला? काय नाही, त्या भारत आणि चीनचं युद्ध चालू होतं. हम्म. त्यावेळेस असं वाटायचं की आपण देशासाठी काही करावं हम्म. आणि काही शस्त्र वगैरे बनवण्यामध्ये कारखान्यामध्ये आपण जाऊ आणि लढाईसाठी आपण काहीतरी बदल करू, हे आमचा सगळ्या मित्रांचा विचार होता. त्यावेळेस मग आम्ही ITI ला नांदेडला गेलो. ओके. तिथं दुसरं काम होतं वेगळं. म्हणजे मग किती जण तुम्ही गेले होते तेव्हा? आम्ही जवळ 18-20 मुलं होतो सगळे. ओके, इथून हो. सगळेजण ITI ला गेले? हो 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 सगळेजण. अरे वाह! हा. म्हणजे तुम्हाला असं होतं की काहीतरी इथे फिटरचा कोर्स करून तुम्ही काहीतरी इक्विपमेंट बनवू शकता, हा हा गन बनवू शकाल, मिलिटरीला लागणारे साहित्य बनवू शकाल, जेणेकरून देशाला मदत होईल, हा असा हा एक उद्देश होता. हा उद्देश होता. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली खूप फिटरच्या कामाबद्दल माहिती नव्हती त्यावेळेला जेव्हा तुम्ही काहीच नाही ITI चा कोर्स काहीच नाही केला. काहीच नाही काहीच. ओके, ग्रेट. ठीक आहे. मग ITI चा कोर्स कंप्लीट झाला आणि मग नंतर तुम्ही काय केलं? ITI कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मी चाळीसगाव आल्यानंतर भावांना सांगितलं की मला नोकरीला जायचं. मग मला वसंतरावजी पाटील होते, VM पाटील, त्यांनी मला डेअरीमध्ये नोकरीला लावलं. आपण आणखी एक बॉम्बेला. विचारायचं राहिलं मला. तुमचं शेती किती होती गावी त्यावेळेला? त्यावेळेला आमच्याकडे 60 बिघे जमीन होती. 7 बिघे म्हणजे किती एकर? 50 एकर जवळजवळ. ओके. 50 एकर जमीन तुमची होती आणि मग ती शेती कोण करत होतं त्यावेळेला? सगळे भाऊ, दोघं तिघे भाऊ होते मोठे, लाला नाना, ओके. बावला दादा, ओके. भरत बापू, हे सगळे शेती मग करायचे. मग ते शेतीसाठी तेवढे लोक ऑलरेडी भरपूर आहेत म्हणून तुम्ही विचार केला की तुम्ही हो बाहेर जाऊन दुसरं काहीतरी हो करावं. हो हो. ठीक आहे. ठीक आहे.
मग नंतर काय केलं तुम्ही? मग नंतर मी नोकरी केली 2 वर्ष. बॉम्बेवरील माझं लग्न झालं 1967 मध्ये. म्हणजे त्यावेळेला तुम्ही बॉम्बे वरळी डेअरीमध्ये होता. होतो. ओके. हां. लग्न झालं तेव्हा. हो. आणि मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं व्ही.एम पाटलांना म्हटलं माझं लग्न झालं. मला इथं एवढं पगार मिळतो माझं कसं भाग आहे इथं? हं, हं. मग म्हणे मला म्हणलं परमनंट नोकरी आहे म्हणून त्याने मला धुळ्याला दिलं परमनंट ओ म्हणून. ओके, ओके. मग त्यात माझं नेमकं लग्न झालं आणि हं. मग पुढे सुरू केलं सगळं. मग असं तर झालं नाही ना त्यावेळेला जनरली गव्हर्नमेंटची नोकरी बघून तुमचं लग्न करून दिलं आणि तुम्ही नंतर नोकरी सोडून दिली. मग त्यांना असं वाटलं असेल कुठे या माणसाला नाही, त्या बाबतीमध्ये मिसेसला विचारलं मी. ओके. मला दुसऱ्याचं विचारायचं काही कारण नव्हतं. मी सगळ्या लोकांना बरोबर. विचारलं. हं. धंद्याला जाऊ नका असं प्रत्येक जण सांगत होतं. हां, पण ते त्यावेळेला म्हणायचे जनरली सांगायचे ना असं हां, म्हणून. पण मी असा विचार केला, की यांचा विचाराची शक्ती एवढी जाईल याच्या मागे यांच्या मागे काही लागायचं नाही. हं, सौला विचारलं, की मला धंदा करायची इच्छा आहे. तुझं काय मत आहे? म्हणजे तुम्ही जे कराल मी तुमच्या पाठीशी राहील. हं. म्हटलं ग्रेट. समजा वाईट परिस्थिती आली काही, हं, तरी तुमच्या पाठीशी कायम राहील म्हणून. मग हं, त्याच हं, दिवशी मी गेलो हं, नोकरीच्या याच्यामध्ये हं, ऑफिसला राजीनामा देऊन टाका. जास्त मुदतीचा अर्ज टाकून दिला. हं. 6 महिन्याचा टाकून दिला अर्ज आणि इकडे निघून आलो मी. मी 25 डिसेंबरला डोंबिवलीमध्ये आलो. ओके. म्हणजे नोकरी तुम्ही टोटल 7 वर्ष नोकरी केली? हो. ओके. मग नोकरी करत असताना सुद्धा तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे नोकरी करत असताना पण पूर्ण अगदी ताकद लावून प्रामाणिक. नोकरी करत होतात? अगदी प्रामाणिकपणे मी युनियनचा सेक्रेटरी पण होतो. ओके. मी सोसायटी काढली स्वतः कामगारांची सोसायटीचा चेअरमन मीच होतो. मी असं काही ना काही करत म्हणजे राहायचो. तुम्ही समाजकारणामध्ये डायरेक्टली, इनडायरेक्टली तुम्हाला आवड असल्यामुळे तुम्ही नोकरी करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये होतात हो, हो, हो. आणि होतोच, तुमचं होतो. काम पण तुम्ही प्रामाणिकपणे त्यावेळेला करत होतात. अत्यंत प्रामाणिकपणे. फक्त तुम्हाला फिटर हा जो जॉब होता, हा तुम्ही ज्या उद्देशाने आलेला होतात, तो उद्देश साध्य न झाल्यामुळे तुम्ही मनात कुठेतरी एक खल होती, की बाबा आपण आलो होतो वेपन बनवायला, हो. हत्यारं बनवायला आणि इथे हां. आपण दुसरंच काम करतोय. पंप रिपेअरिंग करा किंवा काही फिटरचे हो, जे हो. काही काम आहेत ते करता. परंतु तरी सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिला. जोपर्यंत तुम्ही जे काम केलं ते तुम्ही पूर्ण हो, मन लावून हो, केलं हो. आणि प्रामाणिक. जबाबदारी जी तुमच्यावर होती, तुमच्यामुळे कोणत्या प्लांटला, कोणत्या इक्विपमेंटला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही तत्पर असायचे त्यावेळेला हो, सुद्धा. हो. अगदी तत्पर. आणि मग तुम्ही 7 वर्षानंतर जेव्हा डिसिजन घेतला, किंवा कोणता पण व्यवसाय सुरू करायचा झाला, तर तुम्ही त्यावेळेला दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो का घेतला दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा? मी दुसऱ्या धंद्यात जाणार होतो खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये. हं, परंतु मेव्हणे म्हणाले, की "माझ्याकडे कोण नाही तू माझ्याबरोबर चल." हं, म्हणजे जेव्हा 5-6 वेळेस ते माझ्याकडे आलं, मग मी विचार केला चला यांचं चालू आहे बुवा. हे थोडंसं 10-15 कॅब ते पाठवायचे. मग मी गेलो. हं, त्यांच्याबरोबर गेलो. फिरलो ठाण्याला वगैरे सगळ्याच भागात ठाणा, मुंब्रा, तुमचं कल्याण, बदलापूर, अमरनाथ या सगळ्या शहरांमध्ये फिरलो. त्यामध्ये चांगलं शहर कोणतं? डोंबिवली बुवा. सुशिक्षित शहर आहे आणि व्हाईट कॉलरचे लोक आहेत सगळे. इथे दुधाचा व्यवसाय चांगला चालेल हा माझा स्वतःचा अभ्यास. हं, हं, मी प्रत्येक गल्ली डोंबिवलीची फिरलेलो आहे. प्रत्येक गल्ली. हं, आणि हं, लोक कसे आहेत, काय आहे, कशा प्रकारचे आहेत हा सगळा अभ्यास केला. हं, आणि हं. त्या जे 1972 मध्ये फक्त तिथली 75,000 वस्ती होती डोंबिवलीची. ओके. हां. आणि त्यानंतर हळू जे वाढत गेलं, सगळ्यात जास्त पैसा कुठल्या बँकेत अडकला असेल तर डोंबिवलीमध्ये आणि मदुराईमध्ये. हं, 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 हं. त्यावेळेस लोक एवढं ते डोंबिवलीला आणि मदुराईला भाव द्यायचे आणि सगळ्यात बँकिंगचा पैसा तिथे अडकला आहे आणि नोकऱ्या त्यामुळे सगळ्यात जास्त लोक डोंबिवलीमध्ये स्थायिक व्हायला लागले. हं, हं, त्याप्रमाणे मी एक गोष्टी करत गेलो. हं. तो अभ्यास करायचा मी का इथे का बा इथे असे येणारे लोक का? मग मुंब्र्यामध्ये का जात नाही? उल्हासनगरमध्ये का जात नाही? म्हणजे बदलापूरमध्ये का तुम्ही जात नाही? पूर्ण स्टडी केला. हो. व्यवसाय चालू करण्याच्या आधी पूर्ण तुम्ही त्याचा जो आपण रिपोर्ट म्हणतो एखादा प्रोजेक्ट हो, रिपोर्ट, हो, त्याला हो. प्रोजेक्ट रिपोर्ट नाव भलेही दिलं नसेल, पण तुम्ही पूर्ण अंदाज घेतला, की इथे हा धंदा चालू स्वतःचा शकेल स्वतःचा हो. आणि मग त्यावेळेला तुमच्याकडे स्वतःचा पैशाचे सोर्स तर नव्हता. नाही का? तर मग तुम्ही पैशाची अरेंजमेंट कशी केली? घरून भावांकडनं पैसे घेतले का काय केलं? नाही. ते दूध विकलं जायचं. डेली पहिल्यांदा फक्त 10 दिवसात ₹10 दूध विकलं मी पहिल्या दिवशी. ओके. हां, हां. हां. त्यात ते मग दूध फाटणं वगैरे हा भाग चालायचा. मग काय एक शोधत गेलो, एक हे करत गेलो आणि हळू धंदा 6 महिन्यामध्ये मला छोटीशी परिस्थिती बरी झाली. भाऊ आला माझ्याकडे 6 महिन्यानंतर, "का रे तुझं कसं काय चालू आहे?" म्हटलं, "चांगलं चालू आहे." म्हणे, हं. "आपण रामपूर ताईचं लग्न ठरतंय. पैशांची काही योजना आहे का?" म्हटलं, "काय लागतील तुम्हाला?" म्हणे, "5-6 हजार आहे." मी त्याला ₹7,000 काढून दिले. ओके. म्हणजे 6 महिन्यामध्येच तुम्ही आणखी ₹7,000 दुसऱ्याला देऊ शकलात. एवढं हो. तुम्ही धंदा तो आणि 6 महिन्यात त्यावेळेस तो म्हटला, "का रे तू कसं काय एवढे पैसे जमवलेत?" हं, म्हटलं, "माझा याचे धंद्यामध्ये पैसे मिळतात मिळाले, दिले हं, हं, तुम्हाला. आता माझ्याजवळ काही हं. ₹1 नाहीये." मग त्यावेळेस त्यावेळेला आपा जो हां. तुम्ही त्याच्या आधी नोकरी करत होतात,
तर नोकरी करताना जे आणि नंतर तुम्ही बिझनेस सुरू केला, त्याच्या कामामध्ये तुम्हाला काय डिफरन्स तुमचं कसं शेड्यूलमध्ये किती काय डिफरन्स झाला? आणि तुमच्या नाही नाही मिसेसला सुद्धा तुम्हाला नोकरी करत असताना जास्त वेळ असेल, तुम्हाला घरी जास्त वेळ मिळत असेल. तसं कसं झालं? जीवनामध्ये फरक नाही कसा पडला? नाही नोकरी करत असतानाही जरी टाइम मिळाला तर मी जास्त बाहेरच राहायचो. हं, धंद्यामध्ये सगळ्यात जास्त मला सहाय्य केलं असेल तर मिसेसने. हं. घराकडचे गावाकडचे कुठलेही पै पाहुणे आले तर सगळं सांभाळून घ्यायची. कुठलीही स्त्री आली कुठल्याही पुरुष आला त्यांना कपडे घेणं पातळ घेणं हे तिचं अगदी व्यवस्थित काम करायचं. म्हणून तिच्यामुळे मला घराची चिंता राहायची नाही. सगळं सांभाळून घ्यायची. येणारे जाणारे पाहुण्याचं सगळं काम करायची. म्हणजे कधी वाटलं नाही असं नाही, तुमचं की शेड्यूल कसं होतं मग? दुधाचा व्यवसाय तुम्ही चालू केला सकाळी की सकाळी 4ला उठलं हां. की 12पर्यंत दुकानावर. ओके, ओके. हां. नंतर संध्याकाळी 3ला उठलं की रात्री 9 पर्यंत दुकान चालायचं. त्याच्यात ओके. अजिबात खंड नाही. हं, 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 हं. मी 11 वर्ष त्याच्यामध्ये एक दिवसही खंड पडू दिला नाही. म्हणजे कंटिन्युअस 11 वर्ष तुम्ही रोज पहाटे 4 वाजता दुकानावर हो, असायचे आणि हो, रात्री 9 हो, वाजेपर्यंत दुकानात फक्त दुपारच्या वेळेत तुम्ही जायचे. हो. 9 वाजेपर्यंत रोज दुकानात असे कंटिन्युअस सतत 11 वर्ष तुम्ही ते चालू ठेवलं. चालू ठेवलं. ओके. आणि बोला, बोला. नाही, बोला, बोला तुम्ही. आणि हे करत असताना कुठल्याही याच्यामध्ये गोरगरीब कुठलाही मनुष्य आला असेल तर त्याला मदत करायचं सगळं मी कायम ठेवलं. कोणीही आला, काही संबंध नसताना आला, तरी मी त्याला मदत करायचो. म्हणजे जे संस्कार तुम्हाला आई-वडिलांकडून तुम्ही हो, बघत होतात, की आई-वडील तुमचे कसे करत होते, त्याप्रमाणे तुम्ही त्यावेळेला जे काही तुम्हाला त्यावेळेला तुमच्या हिशोबाने शक्यतो होतं ते मदत तुम्ही करत होतात. हो. समाजकारण म्हणा. मग त्यावेळेला तुम्ही चाळीसगावला रेग्युलर जात होतात, की डोंबिवलीला कंटिन्युअसली होता जास्त वेळ डोंबिवलीला डोंबिवलीला? नाही 40 15 दिवसांनी एकदा यायचो. हं. इथे हिशोब बघायचो, निघून जायचो. हं, हं, हं. 2 दिवस 3 दिवस राहिलो का परत निघून जायचो. म्हणजे मेजॉरिटी सगळा काळ तुमचा डोंबिवलीमध्ये होता त्यावेळेचा डोंबिवलीमध्ये 11 वर्ष. 48 वर्षामध्ये एकही दिवस डेअरी बंद ठेवली नाही. ओह! ओके, ओके. 48 वर्षाच्या. हं, 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 आणि ते सगळं बाकी सुवास बघायचा. हं, हं. नंतर पुढे. हं, 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 हं. ठीक आहे. तुमचं जसं तुम्ही बिझनेस तर तुम्ही केलाच, व्यवसाय केला आणि मग हा व्यवसायाचा स्वरूप कसं बदलत गेलं? जसं तुमची पहिल्यांदा एक डेअरी होती. मग नंतर तुम्ही डेअरीचा प्लॅन टाकला. मग तुम्ही आधी काही पार्टनरशिपमध्ये होतात का? आणि मग हो, नंतर पार्टनरशिप चालवून नंतर तुम्ही स्वतःचा इंडिपेंडंट चालू केलं का? हो. मी 1985 पर्यंत पार्टनरशिपमध्ये होतो. हं, 85ला मी 27 जानेवारीला वेगळा झालो. हं, त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं करा मी माझं. मग मी रिटेलचा धंदा करायचा असं मी ठरवलं नक्की, की आपल्याला रिटेल धंदा केल्याशिवाय पर्याय नाही. हं, हं, होलसेल धंद्यामध्ये लोक इकडनं गिराईक तिकडे जातात, तिकडनं गिराईक तिकडे जातात. त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून स्वतःचा रिटेल धंदा करायचा आणि 100% क्वालिटी चांगली द्यायची. या हं, उद्देशाने मी सगळे दुकानं हळूहळू सुरू केली. हं, हं, हं. एक 10-11 वर्षामध्ये मी 4 दुकानं सुरू केली. म्हणजे 87 ला तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतःचं चालू केलं 87 ला. 85ला. 85 ला आणि हो. मग त्याच्या 85 ते किती मग त्यावेळेला तुमचं एकच दुकान होतं 85 ला? हो, एकच दुकान. ओके. मग त्याच्यानंतर किती 10 वर्षामध्ये पुढच्या तुमची 4 दुकानं झाली हो, तुमची. हो, हो. आणि मग त्यावेळेला तुम्ही रिटेलमध्ये दूध विकत होता, तर किती दूध विकलं जात होतं तुमचं डोंबिवलीमध्ये त्यावेळी त्यावेळेला? 7,000 लिटर रिटेलमध्ये दूध विकायचं होतं. ओके. त्या दुकानावर. हं, 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 हं. आ आणि हळू बघितलं, विचार करत गेलो, की आपण रिटेल केलं बरोबर आहे. आता याचा काहीतरी बाय प्रॉडक्ट पाहिजे आपण दुधापासून. हं, म्हणून तो विचार मी आणि सुभाष करत होतो. हं. 91-92 मध्ये मी 85 मध्ये मी हे दुकान चालू केलं. त्यावेळेस पेढा माझा पहिल्यापासून प्रसिद्धच होता. हं, 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 हं. पेढा हा माझा सगळ्या देशामध्ये गेलाय हं. आणि तो पेढा म्हणजे आजही त्याचं नाव आहे. त्यामुळे दूध पेढा सुभाष डेअरी ओके. असं हेच आहे. आप्पा तुमच्या मी जे तुमच्याबद्दल बघितलं आणि ऐकलं, तर तुमचं एक एक मला ऑब्झर्वेशन असं, की जे करायचं ते खूप असं भव्य-दिव्य करायचं. हो, हो, म्हणजे हो. हो. जसं आता तुम्ही चाळीसगावमध्ये तुमचं मंगल कार्यालयाच्या वेळेला आपण भेट झाली, ते कार्यालय बांधायचं होतं मोठं. त्यावेळेला पण आपलं बोलणं झालं, तेव्हा तुम्ही म्हणालात, की आपल्याला एकदम करायचं तर एकदम असं मोठं असलं पाहिजे चाळीसगावमध्ये. हो, हो. वाटलं पाहिजे, की सगळ्यात बाकीच्या कार्यालयासारखंच आपलं पण असेल तर मतलब नाही त्याच्यामध्ये. तर मोठं करायचं. नंतर मंदिर जे तुम्ही उभारणी केली, जीर्णोद्धार केला, तर त्यावेळेला पण तुम्ही ते व्यवस्थित केलंच नाही, तर आणखी शंकराचार्यांना पण तुम्ही तिथे बोलावलं आणि मंगल कार्यालयासाठी तुम्ही प्रतिभाताई पाटील आपल्या राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती त्यांना तुम्ही बोलावलं.
तसंच मला आठवतंय तुमचं, की तुम्ही जेव्हा तुमची डेअरीचा प्लॅन टाकला होता, त्यावेळेला सुद्धा त्यावेळचे गृहमंत्री उद्घाटनाला आले होते. हो हो, सोनसिंह अण्णांनी हां, आणि उद्घाटन केलं. तेव्हा जे कोणता कार्यक्रम करायचा तो भव्य-दिव्य करायचा, खूप मोठा करायचा. हां, आणि जे उत्तम प्रकारे करायचा. हे हो, हे कुठून आलं तुमच्याकडे? पहिल्यापासून होतं, प्रामाणिकपणे जगायचं हं, पहिल्यापासून. हं, आणि एक साधी गोष्ट आहे, आपण जर कोणाच्या दुकानात गेलो आपल्या मुलांना खाऊ घ्यायला किंवा काही हं, हे करायला, तर आपण चांगली वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. ती कितीही महाग असते ते आपण घेतो. हं, त्याचप्रमाणे आपल्या दुकानात जी मुलं येतात किंवा हे कस्टमर येतात, त्यांच्या मुलांना सुद्धा आपण 100% आपल्या मुलांचं समजूनच क्वालिटी दिली गेली पाहिजे. त्यात बरोबर. बिलकुल फरक नाही. लक्ष्मी जी नांदते ना, ते प्रामाणिकपणामध्येच नांदत असते, अथवा नाही. हं, आणि धंद्यामध्ये कधीही माणसाने घालमेल करू नये, हं, कधीही करू नये. कारण तो आपल्याला जे आहे ना ते मनाला बोचतं आणि हं. झोप लागत नाही. झोप लागते. त्यापेक्षा निम्मे तुम्ही 2 पैसे जास्त घ्या हं, कस्टमरकडनं. हं. ते तुम्हाला देतात. ते प्रामाणिकपणे देतात. मग तुम्ही प्रामाणिकपणे वस्तू दिली गेली पाहिजे. हा हा स्वतःचा धर्म पाळला पाहिजे आपण. आप्पा, जसं व्यवसाय म्हटला, की त्याच्यात प्रॉब्लेम येतात, संकटं पण येत राहतात हो. आणि एवढी सगळी संकटं पण येत म्हणजे तुम्हाला पण आलेलीच असतील. तर त्याच्यात अशी काही प्रसंग आले, की तुम्हाला असं वाटलं, की कशाला मी हे धंदा सुरू केला आणि कशाला याच्यामध्ये आलो? असं कधी वाटलं, नाही, कधी असं झालं कधी? नाही, कारण की प्रॉब्लेम खूप आले. हं, असतात, येतातच. प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. हं, ते सहन करायची शक्ती पाहिजे आपल्यामध्ये. हं, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी, हे जे संकट असतात ना, संकटांना कधीही घाबरायचं नाही. कधीही घाबरायचं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं हे कायम ध्येय लक्षात ठेवलं ना, हे संकट किती येऊ द्या ते निघून जातात आपोआप. त्याला वेळ लागतो. हं, त्याला धीर पाहिजे. थोडं तुम्ही संयमाने वागलं पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही स्वतः निर्माण केल्या पाहिजे. हं, आणि आलं ते संकट आलं, कोणी भांडण केलं, ते तेव्हा लगेच विसरून गेलं पाहिजे. हं. त्याच्यामध्ये वेळ घातला नको गेला पाहिजे. बरोबर, बरोबर, बरोबर. आणि हे चालणारच, हे चालतंच आहे, त्याला येणार आहे. नदी नाले आडवे येतातच. हं, ते पार करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करतो. हं. त्याप्रमाणे धंदा असो किंवा काही कुठल्याही गोष्टी असो, त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून पुढे गेलं पाहिजे. आणि आप्पा, लोकांना मी बघतो बऱ्याच वेळा त्यांच्या धंद्यामध्येच ते असतात आणि त्यांना दुसरं काही सुचत नाही. तर तुम्ही एवढा वेळ समाजकारणासाठी म्हणजे कसा काय देऊ शकलात? आता मला मला तुमचं 75चं पण आठवतंय एक पुस्तक त्यावेळेला प्रदर्शित झालं. मला आठवतं तेव्हा संजय पाटील होते. त्यांनी एक लेख लिहिला होता तुमच्याबद्दल, त्यांचा अनुभव. त्यांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही केला हो, आणि त्यांना तुम्ही कशाप्रकारे मदत केली आणि त्यांना पूर्ण म्हणजे ग्रॅज्युएशनला पैसे नसताना तुम्ही त्यांना शिक्षणासाठी मदत केली. असं असे तुम्ही आणखी बऱ्याच लोकांसाठी केलं असेल. असे कितीतरी मुलं आहेत. हं, त्यांना शिक्षणासाठी सगळा खर्च केलेला आहे, हं, पुरवलं आहे. नोकरी लावण्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे. हं, दुसरी गोष्ट, कधीही चुकून त्या लोकांकडनं पैसे परत किंवा त्याने आपल्याकडनं आलं पाहिजे ना, आपल्याला आभार मानले पाहिजे, ही अपेक्षा कधी ठेवली नाही. हं, हं, कधी संजय काय याचे ग्रॅज्युएट, माझ्याकडे कोणत्याही समाजाचा मनुष्य आला, हं, तर मी त्याला कधीच नाही म्हटलं नाही. हं, समाजाचे लोक तर येतातच. त्यांची तर सेवा करतो आपण. पण हं. इतरांची केलीच गेली पाहिजे. माणूस आहे तो कोणत्या पण याचा असला, हो, प्रॉब्लेममध्ये हो. दिसला आणि ज्याचा स्वभाव आहे तो त्याला मदत करायचा जो तुमचा आ- स्वभावच नॅचरल आहे. हो. आणि मला आठवतं त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा एक रूमच ठेवली होती डोंबिवलीमध्ये. जो कोणी येईल त्याला राहण्याची व्यवस्था तुम्ही पर्मनंट तिथे करत होतात. कायम, कायम. आजही ती रूम रिकामी आहे. कोणीही आलं, कुठलाही मनुष्य आला, हं, कोणत्याही समाज आला, तर हं, त्या रूममध्ये राहायचं, खाया-प्यायची व्यवस्था करायची. ते आजारी राहोत, काही राहोत, त्यांची सगळी व्यवस्था केली जायची. हं, हं, बॉम्बेला मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना पाठवून, माणसांना पाठवून त्यांना तिथं ॲडमिट करून जायचं. हं. काय असतं, बॉम्बेमध्ये जाताना कोणाला काही जागा राहत नाही. त्या जागेमुळे मनुष्य बॉम्बेमध्ये पोहोचू शकत नाही. म्हणून या जे काही मी 1000-1200 लोक लावलेत उद्योगाला, नोकरीला, या ते ते मी कायम एक खोली रिकामीच ठेवली, ते एक ब्लॉक कायम. हं, त्यामुळे एवढे लोक राहिलेत. त्यांच्याकडनं कधी अपेक्षा केली नाही कसल्याही प्रकारची नाही. ते माझ्याकडे काम केलं काही लोकांनी, काही झाले. आपल्या समाजाचे 14 ते 15 दुकानं आज बदलापूर, अमरनाथ याच्यामध्ये भाजी पोळीचे दुकान आहेत. काहींचे डेऱ्या पडलेल्या आहेत. काहींचा दुसरा बिझनेस आहे. म्हणजे असं प्रत्येक याच्यामध्ये उतरलेले आहेत. असं काही नाही बाबा नुसतं धंद्यात जास्त काही नाही. कुठल्याही याच्यामध्ये ते गेलेले आहेत. आणि ती खरी आपली प्रॉपर्टी असते. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. हां. आणि आपण तर आपल्यासाठी करणारच आहोत. हं. कारण पण मग परमेश्वर तुम्ही वेळ कसा देत होतात? कारण की एवढं कारण व्यवसायामध्ये स्वतः माणूस व्यस्त असताना तुम्ही तिकडे मंदिराचं काम असू द्या किंवा मंगल कार्यालयाचं काम असू द्या, चाळीसगावची जी ट्रस्ट आहे,
महाराणा प्रताप ट्रस्टचं काम असू द्या आणि अजून पण तुम्ही त्याच्यामध्ये फुल सगळ्या कामामध्ये सगळं बघता, रोज जाता. तर मग हे सगळं टाईमचं मॅनेजमेंट तुम्ही कुठे शिकलात? कारण की बऱ्याच वेळा मॅनेजमेंटचे पूर्ण एज्युकेशन कंप्लीट केलेल्या लोकांना सुद्धा मॅनेजमेंट जमत नाही. तर ही मॅनेजमेंट तुमच्याकडे कशी आली? तुम्ही वाचन करत गेलात हां. तर आपोआप लक्षात येतं की लोक कसे होते मोठे होत जातात. हं, माझ्या मंगल कार्यामध्ये माझे जेवढेही डायरेक्टर आहेत अतिशय प्रामाणिक, हं. अतिशय प्रामाणिक, एक रुपया तर इकडे तिकडे करणार नाहीत. कधीही म्हणजे चहाच्या पलीकडे आम्ही तिथे काही घेतही नाही. एकही रुपया लोकांनी दिलेला पैसा एक 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 रुपया आम्ही तिथे खर्च केलेला आहे. समाजाच्या गरीबातल्या गरीब माणसाने काही 10 रुपये दिले, त्याची एक वीट लागली ना, ती माझ्या 1 लाखापेक्षा त्याची एक वीट महत्वाची असते. हे बरोबर. समजून मी कायम कार्य केलंय. हं, मंदिरामध्ये सुद्धा मंदिर बांधताना मी लोकांना सांगितलं तुम्ही पैसे जमवा. माझ्या गावामधल्या समाजाच्या लोकांनी, सगळ्या लोकांनी, गोरगरिबांनी जो निंदायला जातो त्याने सुद्धा त्या मंदिराला पैसे दिलेले आहेत. बरोबर. त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे तिथे एक वीट लागली ना, ते विठ्ठलाच्या कृपेने लागते की हं, त्या रामाच्या कृपेने लागते. माझा पैसा मी 1 लाख टाकला, याला काही किंमत नाही. बरोबर, तर बरोबर. माझं होता हं, म्हणून मी केलं. हं, पण ते केल्यासाठी काय काय केलं तुम्ही, हा महत्वाचा विषय असतो. पैसे कमवल्यानंतर कसं वागलं पाहिजे, हा स्वतःचा विचार असलाच पाहिजे. हं. माझ्या गावातल्या लोकांनी 17.5 लाख रुपये जमवले जामद्यामध्ये. ओके. आ- हो. कधी? आणि कोणत्या राम मंदिर बांधलं. कोणत्या वर्षी झालंय? राम मंदिर आता 7 वर्ष झाले आज बांधून. ओके. रिसेंटली. माझ्या गावामध्ये माझ्या भावाची इच्छा होती 2000 की आप्पा माझ्याकडे हे मंदिर बांधायची इच्छा होती, माझ्याकडे काही भांडणं केली. माझे भाऊ जे होते रतनसिंग अण्णा, त्यांची इच्छा होती ते तू मंदिर बांधशील का असं मला त्यांनी विचारलं. म्हटलं हो अण्णा तुम्ही सांगाल तसं. मग जा म्हणे आज सोमवार आहे, सोमवारी गेलो मी तिथे मंदिराजवळ गेलो. तिथं जे बघितलं तिथं मुसलमानाची पोरं 4 मुसलमानाची पोरं नारळ फोडत होते. मी त्यांना विचारलं काय तुमचं कसं आहे? आमचा देव म्हणे बाबा. हं, मग मी थोडंसं हे झालो. हं, त्याच्यानंतर स्त्रिया आल्यात. एक एक बाहेरगावचं जोडपं आलं. नंतर एक शिक्षक आला. शिक्षक त्याची पत्नी आली. ते एक लहान मूल घेऊन त्या मंदिराजवळ येऊन त्याचं त्यांनी नमस्कार वगैरे केला. मी म्हटलं का हो तुम्ही कुठून आलात? तो म्हणे कोळगाव पिंपरीहून आलो. म्हटलं का? आम्हाला मूलबाळ होत नव्हतं म्हणे म्हणे इथं आलो आम्ही अमावस्या दिवशी आंघोळ केली, आम्हाला मुलगा झाला. आम्ही दर सोमवारी इथं येतो. मग मी विचार केला की हा मनुष्य इतक्या लांबून येतो, एक तर लहान मूल घेऊन इथे येतो, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे बा. मग अण्णांना ते जाऊन घरी. लोकांच्या भावनांच्या लक्षात घेतली तुम्ही, लोकांची भावना लक्षात घेतली. हो, हो, आणि मग त्यामुळे तुम्ही ठरवलं, की बाबा हे लोकांची एवढ्या दूर-दूरवरून येतायत इथे हो. आणि मग आपण इथे असून आपण का नाही करायचं? त्यासाठी एफर्ट्स का हा. नाही टाकायचे? आणि त्याप्रमाणे तुम्ही ते टाकले. हे भाऊच्या इच्छेमुळे सगळं काम झालं. त्यांनी सांगितलं तुम्ही मंदिर बांधशील हो. मी त्यांना सांगितलं अण्णा तुमच्या मनामध्ये जसं मंदिर आहे तसं मंदिर तयार कर म्हटलं. त्यांना लगेच वचन दिलं. आणि हं. दुसऱ्या सोमवारी त्याचं निधन झालं ओके. भावाचं. मग मी ते त्याच वेळेला 13व्या दिवशीच हे घेऊन मीटिंग घेऊन सगळ्या लोकांना सांगितलं इथं आपल्याला खजिना महादेव मंदिर बांधायचं. हं, हं, ते हं. मंदिर बांधलं. त्याच्यासाठी शंकराचार्य आले. त्या वेळेला माझ्या सगळ्या भावांनी त्या मंदिरासाठी पैसे दिले. आम्ही बाहेर कोणाकडनं घेतले नाहीत पैसे. हं, हं, हं. त्यासाठी मी आणि माझ्या भावांनी, माझ्या पुतण्या, माझा लहान भाऊ विजू तात्या, प्रताप जो होता तो माझा पुतण्या, यांनी सगळ्यांनी पैसे दिले आणि ते मंदिर बांधलं. कोणातरी घेतलं नाही. आणि यासाठी मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी माझे जावई डॉक्टर विनय पाटील यांनी सगळे प्रयत्न केले शंकराचार्य आणण्यासाठी. आमचे गुरु जे होते बेळगावचे श्री काका यांच्या माध्यमातून ते गेलेत आणि त्यांच्याकडे आम्हाला घेऊन गेलेत शंकराचार्यकडे. शंकराचार्य अशा कामाने येत नाहीत. त्यांना सगळी माहिती सांगितली तर त्यावेळेस शंकराचार्य स्वतः आपल्या मंदिरामध्ये पूजेला आले 2001 साली. ओके. हं, हं. हा ते जात नाही कुठे. कोल्हापूरचे जे करवीर पीठ आहे ना त्याचे ते शंकराचार्य ते ओके. जात नाही कुठे. मग ते जावयांच्या प्रयत्नामुळे आमच्या श्रीकाकांच्या प्रयत्नामुळे हे सगळं आमच्या गुरुबंधूंच्या प्रयत्नामुळे सगळे तिथे आलेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे सगळ्यात जागरूक हे आहे मंदिर आहे, देवस्थान आहे. त्यांनी ती पूजा मिजा केल्यानंतर सांगितलं वरती स्वतः 80 वर्षाचा म्हातारा 82 वर्षाचा म्हातारा कलश ठेवायला तरुण गेले होते. आम्ही घाबरायचो का एवढं याच्यामध्ये जर काही आणि झालं बा. आपा हे मंदिर झालं, त्याच्यानंतर तुम्ही राम मंदिर पण बांधलत नंतर ह्या मंदिरात. गावामध्ये 5 मंदिरं बांधली. हां. आणि मग त्याच्यानंतर जे मंगल कार्यालय जे आहे चाळीसगावचं, ते मोठ्या प्रमाणावर त्याच्यात तुम्ही खूप एफर्ट्स टाकले, वेळ दिला हो, हो, वेळ आणि दिला.
त्याचा फार लोकांना अजूनही फायदा होतोय, लोकांना उपयोग होतोय त्याचा, चाळीसगावच्या लोकांना होतोच आहे. आणि हे लॉज पण तुम्ही जे आता सुभाष रिजन्सी नावाने एक सगळ्यात मोठं जे हॉटेल आहे हो, चाळीसगावमध्ये, आता ते तुमचं आहे. हो. जे तुम्ही त्याची स्थापना कधी, जे पहिल्यांदा छोटं लॉज होतं त्याला आता सुभाषने नंतर मोठं झाल्यानंतर त्याने त्याला वेगळा लुक दिला. ते तुमचे चांगला दोस्त रूप दिलाय. त्याच्यामध्ये पण आले सुभाषमध्ये. हो, हो. आणि त्याला रिजन्सी बनवलंय, सुभाष रिजन्सी, आणि इट इज अ बिग मोठं हॉटेल तिथे झालेलं आहे. तिथे चाळीसगाव कट्टा म्हणून लोक सेल्फी घ्यायला पण येतात हो. त्याला. तर मला ह्या दोन, हे कधी झालं तुमचं लॉजच्या बिझनेसमध्ये यायचं तुम्ही डिसिजन का घेतला? तो कोणत्या वर्षी घेतला? आणि नंतर परत मंगल कार्यालय एवढं मोठं करायचं तो डिसिजन कधी झाला तुमचा? 78 सालामध्ये लॉज घेण्याचा, प्लॉट घेण्याचा सगळा मी स्वतः वैयक्तिक निर्णय घेतला. निर्णयाने सांगितलं, म्हणजे पैसे नाही आहेत, पण मी व्यवस्था करतो. फक्त 20,000 मध्ये त्या प्लॉट घेतला. आपल्या 40,000 मध्ये 40,000 प्लॉट घेतला, 20,000 रुपये त्याला रोख दिले. सुरेश दादा जैननाथ. ओके. मग आमचं गुळ फॅक्टरी किंवा खांडसरी फॅक्टरी टाकायचा विचार चालू होता. त्यावेळेस मला सुरेश दादा स्वतः बोलले, अरे बाबा तसं काही करू नको म्हणे, त्या फॅक्टरीच्या याच्यात पडू नको, 10 गाड्या घे वाटल्यास त्या चालव, ते 20 लोक राहतील. पण या कामगार मध्ये एवढा मनुष्य बेजार होऊन जातो ना, ते काही करू नको. मग मी तो व्यवसाय आम्ही बंद केला. म्हणजे आपण वाघ मारत जाताना कोणीतरी आपल्याजवळ येतं आणि सांगतं तू तसं करू नकोस, हे फार महत्वाचं असतं. त्यावेळेस ती काही शक्ती असते, ती वरूनच दिलेली असते, देवाने हेच असते. हे मंगल कार्य बांधताना मी स्वतः विचार केला, प्रतिभाताईचा ज्यावेळेस सत्कार त्या जागेवर झाला होता त्यावेळेस मी त्या सत्कारला हजर होतो. ताईसाहेब नंतर 2 वर्षांनी आमदार झाल्यात. आणि मग मी विचार केला की आपण सगळे आपले लोक थोडेसे पैशाने बरे बी आहेत बाबा, एवढं काही एवढं हे नाहीये, आपण काय बांधायचं मंदिर. म्हणून मंदिर बांधताना, राष्ट्रपती मंगल काय बांधताना मी सगळा विचार केला. स्वतः 5-5.5 लाख वर्गणी अगोदर जमा केली, सगळ्या मित्रांकडनं, समाजाकडनं सगळ्यांना जमा केलेत. आणि मग आम्ही सगळे ग्रुप मिळून ते काम चालू केलं. त्यावेळेस अनिल दादा आणि उदिश अण्णांनी ते जागेची पूजा केली आणि ओपनिंग केलं. सुरू केल्यानंतर काम त्यावेळेस काही फक्त 13,000 रुपये शिल्लक होते. त्यावेळेला 32 लाख रुपये खर्च केले तुम्ही. 32 लाख, आणखी 10 लाख रुपये मी टाकले, तर मग त्या 42 लाखामध्ये पूर्ण मंदिर तयार झालं. मंदिर नाही, कार्यालय म्हणता ना? कार्यालय का, सॉरी, कार्यालय पूर्ण तयार झालं. कार्यालयामध्ये खूप मेहनत घेतली, खूप लोकांकडे फिरलो, प्रत्येकाच्या गावी गेलो, प्रत्येकाच्या घरी गेलो, प्रत्येकांना देणग्या घेतल्यात. पण लोकांनी प्रामाणिकपणे मला पैसे दिले, म्हणून ते पैसे अत्यंत प्रामाणिकपणे सगळे वापरले गेले तिथे. ते बांधल्यानंतर आता वरचं खालवर असं लोक पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं, म्हणून वरचं 85 लाख रुपये खर्च करून तेही बांधून टाकले. आता तुमच्यासारख्या बॉम्बे, जळगाव, धुळं, नाशिक या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरलो, सगळ्या लोकांनी पैसे दिलेत आणि हे काम झालं. त्यावेळेस काय अपुरे पडले तर मी टाकून द्यायचं पैसे. ते कधीही असं मी हे केलं नाही. 7-8 वर्षापूर्वी झालं ना हे वरचं बांधकाम? 13 वर्ष. 13 वर्ष झाले. ओके. हो, 13 वर्ष झाले त्याला. ओके. 13 वर्ष होऊन गेले त्याला. आणि आज आता आमची बऱ्यापैकी शिल्लक आहे. आज फिक्स मध्ये आम्ही 1,10,00,000 रुपये टाकले. आणि पुढचं आता कार्य करायचं विचार चालू आहे. होईल, ते अगदी होईल, काही प्रश्न नाहीये. थोडस वेळ लागतो बा त्याला. आणि आप्पा, मग नंतर तुमचा दुधाच्या व्यवसायामधून मिठाईच्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे पदार्पण झालं? आता तुमचं दूध बाजूला, म्हणजे मला वाटतं मूळ व्यवसाय मिठाईचा व्यवसाय झालेला आहे. आता जे तुमचे आउटलेट्स आहेत ते मिठाईची दुकान आहेत, ती कशी झाली अशी कन्वर्ट? 1985 मध्ये जर बघितलं, सगळं दूध सगळे दूधच आहे. परक्या प्रांतातले लोक येऊन बॉम्बेमध्ये मिठाईचा धंदा करतात. आपण नाही का करायचं? आपलं दूध आहे, आपलं सगळं काही आहे, आपण का नाही करू शकत? हा प्रश्न स्वतःला विचारला. सुभाषची एक दिवस बसलो आणि त्याची चर्चा करत बसलो. चालेल म्हणे. त्यावेळेस फक्त आम्ही पेढा विकायचो. मग लोणी, तूप, चका, श्रीखंड, पेढा, सगळ्या प्रकारची मिठाई हळूहळू सगळी सुरू केली. त्याला म्हटलं, असं बघ, चांगलं तर चांगलं दुकान जे बॉम्बेत असेल ते बघ, त्याप्रमाणे आपलं दुकान सजवायचं. सुभाष गेला, सगळ्या ठिकाणी त्याने बघितले आणि आम्ही निर्णय घेतला. सुभाष ज्यावेळेस हाताशी आला त्यावेळेस मी मिठाईच्या बाबतीमध्ये उतरलो आणि त्याने खूप अभ्यास केला. तो पहिली गोष्ट हुशारी आहे आणि कामसू आहे. काय शोधून आणायचं की त्याला खूप म्हणजे आयडिया आहे आणि कमी कुठेच पडणार नाही याची तो काळजी घेत असतो. कोणताही धंदा असला तर तो व्यवस्थित करतो. तुम्हाला जेव्हा असं जाणवलं की आता दुधाच्या व्यवसायामध्ये खूप कॉम्पिटिशन आलेली आहे, खूप लोक झालेले आहेत, आपण आणखी दुसरा रस्ता निवडावा, म्हणून मग तुम्ही मिठाईच्या धंद्यामध्ये हळूच आलात
आणि आता दुधाचा धंदा चालू आहे का फक्त मिठाचा धंदा चालू आहे? नाही, दोघं चालू आहे. दोघं चालू आहेत. ओके. दोघं चालू आहे. पण आता मुख्य धंदा कोणता आहे? मुख्य मिठाईचा. मिठाईचा मिठाईमध्ये धंदा मुख्य झाला. तुम्हाला प्रामाणिकपणे सगळं देतात. दुधामध्ये कधीतरी कोणीतरी पाणी टाकून देत असतं. हम्म. मी आयुष्यात एक थेंब टाकला नाही. ओके. दुधामध्ये कोणी टाकून देत असतं. मी त्याप्रमाणे ते विकत असतो. कधी चुकून त्याच्यामध्ये हे केलं नाही. पण त्याच्यापेक्षा चांगलं मिठाईमध्ये तुम्हाला नाव कमवता येतं. हम्म. दुधामध्ये अनेक लोक असतात. हम्म. मिठाई कोणतीच कोणाची चांगली आहे बा, अमक्याची चांगले लोक तिथं येतात. हा, आता डोंबिवलीमध्ये कोणालाही डोंबिवलीतला माणूस आला, आम्ही म्हटलं की बाबा आमचे भले ठाणसिंग आप्पा लोकांना माहिती नसतील पण सुभाष डेअरी माहिती आहे, हो एवढं हो, तर सगळं सगळं सगळं. सगळ्यांना माहिती मला आहे. आप्पा पाटील म्हणून सगळं डोंबिवली ओळखते. हा. आप्पा पाटील म्हणून. हा. मी तिथल्या मंदिराला सुद्धा मदत केली, गणपती मंदिराला त्यावेळेला 1973-74 ची गोष्ट आहे. तुम्ही बँकेवरती पण काही पदावरती होतात मागे? डोंबिवली नागरी सहकारी बँक किंवा आणखी कोणत्या इथे? नाही नाही नाही, मी नव्हतो. ओके. सुभाष बँकेमध्ये उभा राहिला होता. डोंबिवली नागरी सहकारी बँकेमध्ये उभा राहिला होता. ओके. हा, इलेक्शनला भरला होता. हा. हा, इलेक्शन उभा राहिला. ठीक आहे. आणि आप्पा तुम्ही 25 वर्ष सलग सरपंच होतात जामद्या गावचे. हो. आणि मग 25 वर्ष. तुम्हाला राजकारणाची आवड तुमच्याकडे होतीच. तुम्ही सरपंच पण होतात, हो. बेलगंगा सहकारी साखर कारखाना होता, त्याचे संचालक पण तुम्ही झालात. मग तुम्हाला राजकारण आणि समाजकारणामध्ये काय डिफरन्स जाणवला? कारण समाजकारणात तर तुम्ही सुरुवातीलाच होतात. मग राजकारणात पण तुम्ही थोड्या प्रमाणात का मी होईना पण आलात आणि मग तुम्हाला काय जाणवलं डिफरन्स? मी गावामध्ये सरपंच झाला तर मला बिनविरोध केला अगोदर. हम्म. सगळ्यांना बिनविरोध केला. मग गावामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन केली मी अगोदर. हम्म. पहिल्यांदाच माझा पैसा टाकला सगळा. हम्म. गावामध्ये त्या काय 8-9 हजार रुपये फक्त सगळं कलेक्शन यायचं. हम्म. घरांचं काय ते म्हणतात त्याला, पाणीपट्टी, घरपट्टी वगैरे एवढंच यायचं. हम्म. मग मी विचार केला की किती पैसे खर्च येतील, 5-50 हजार रुपये. त्यावेळेस मी 1 लाख रुपये खर्च करून टाकले पहिल्याच वर्षी आणि हम्म. स्वतः अंडरग्राऊंड पाईपलाईन करून टाकली. म्हणजे ड्रेनेज हम्म. सगळं केलं. हम्म. आणि नंतर काय सुधारणा असेल त्या करत गेलो मी. काय असेल ते द्यायचो गरीबाचं काम. मी म्हणायचो यांचं आपलं काही घेणं बा, त्याला देऊन टाकून आपण काम करतो. हम्म. माझ्यामध्ये त्यामध्ये कधीही मी ग्रामपंचायत पैशाला कधी 1 पैसा हात लावला नाही. कधी नाही. आणि भाऊ हे होते तिथे ग्रामसेवक, त्यामुळे काही प्रश्न येत नव्हता. आणि मग हे परत नंतर बेलगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये कसं झालं तुमचं? मग आम्हाला आनंदाने मला बळजबरी उभं केलं. हम्म. म्हटलं अण्णा दादा मला अजिबात टाइम मिळत नाही, तुम्ही मला इथंच उभं करू नका, मला वेळ नाही आहे, मी करतही नाही. तुला काय नुसतं पैसेच कमवतं का म्हणून रागवलं ते माझ्यावर. मला बळजबरी अर्ज भरला त्यांचा सोसायटीमध्ये. त्यास खूप पैसे खर्च केले आणि मग त्या निवडून आलो मी. ते ईश्वर चिठ्ठी निवडून आलो. मलाही आणि खासदार त्या मुलालाही सारखी मतं पडली. ओके. हा, मग त्यावेळेस त्यांनी बोलवलं निवडणूक आयुक्त अधिकाऱ्याने आणि चिठ्ठ्या काढल्या. त्यात ईश्वर चिठ्ठी म्हणून जी असेल ती माझ्या नावाची निघाली. ओके. मग 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 म्हणजे तुम्हाला ईश्वराचा तुम्हाला आशीर्वाद होता म्हणायला हरकत नाही. देवाची कृपा. आणि एक आहे म्हणजे तुम्हाला तसं बघितलं तर राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा राजकीय बॅकग्राऊंड असलेल्या माणसाची तुम्ही टफ फाईट केली. हो, आणि हो, हो. कारण की तुम्ही ज्या याच्यात जाता तिथे पूर्ण ताकद लावून देता, झोकून देता स्वतःला. हो, हो. तिथे मागे हटत नाही. हा तुमचा स्वभाव जो आहे आधीपासूनच. त्यावेळेस सुभाषने खूप प्रयत्न केले. हम्म. बेलगंगेच्या टायमाला त्याने सगळ्या लोकांना धरून काम केलं सुभाषने. हम्म. म्हणजे एकदा उभं राहिलं मग म्हणजे मग त्याला वाटतं निवडून झालं पाहिजे. निवडून आला पाहिजे. हे शुभाचं हे असतं. मग तुमच्या अशी निवडणुकीच्या दृष्टीने तुमच्या हिशोबाने सगळ्यात मोठी निवडणूक कोणती? तीच निवडणुकीला तुम्ही सगळ्यात मोठी म्हणणार की नाही, आणखी? मी राष्ट्रीय विद्यालयाला मी डायरेक्टर होतो ना. ओके. आपण कारखाना हा मोठाच असतो. ती मोठी हा. निवडणूक होती ना. ती जरा आमदारकी टाईपच निवडणूक असते ती. आणि हे जे तुम्ही जे शिक्षण सहकारी संस्थेमध्ये डायरेक्टर जे होतात त्याच्यात हो. पण किती वर्ष तुम्ही होतात आणि त्याच्यात मी 10 वर्ष 2 वेळेस डायरेक्टर होतो तिथे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या सगळ्या प्रत्येक डॉक्टरांनी कोणी 1 रुपया नोकरी लावताना घेतला नाही. जे काही 1 वर्षाचा पगार असेल त्या मुलाने तेवढे पैसे संस्थेला द्यायचे. संस्थेला द्यायचं, त्याची त्याला रीतसर पावती दिली जायची. आणि मग नंतर कोणी काही केलं कधीही 1 रुपया कोणत्याही व्यक्तीकडनं. नंतरचा काळ जो आहे तो अतिशय वाईट. तुम्ही समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये डिफरन्शिएट तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोन्ही समाजकारण केव्हाही चांगलं. समाजकारण राजकारण नको. राजकारण लबाड्यांचंच असतं. खोटंच बोलावं लागतं आणि ते आपल्याला जमत नाही. खोटं बोलावं लागतं आणि मनाशी ते सुसंगत वाटतच नाही. मनाशी सुसंगत अजिबात वाटत नाही. मग का तिथे उतरायचं बुवा? आणि आता असे अनेक प्रसंग आले मला किंवा तुम्ही हे घ्या ते घ्या, मी कधीच हात बाटला नाही.
1 रुपया कोणाचा घेतला नाही. माझे वाटते तेवढे पैसे बुडायचे लोकांकडे, पण मी कोणाचा पैसा बुडवला नाही, घेतलाही नाही आणि हे केलं नाही. मग आणि आपण गोरगरिबांच्या लग्नाला जरी पैसे दिलेत मी, हम्म, तरी ते परत मागितले नाही. 2,000, 5,000, 10,000 काय मागितलं असेल त्यांनी ते देत गेलो, कधी मागितलं नाही. गावामध्ये असा कितीतरी पैसा वाटलेला आहे, कधी परत घेतला नाही. कारण काय, त्या बिचाऱ्याची एवढी परिस्थिती गरीब असते, मग त्याच्याकडनं घ्यायचं ना द्यायचं, मग द्यायचंच कशाला? त्या हम्म, सांगायचं तू 2,000 घेतो ना, तुझं जाऊ दे, नको घेऊ. म्हणजे आपण स्वतः अल्प समाधानी असलो तर हम्म, समोरचाही समाधानी असतो, त्या समाधानाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि हम्म. आपण प्रगतीवर जात असतो. असं माझं स्वतःचं ध्येय आहे. बरोबर बरोबर. कारण की आपल्याला आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही किती पण एफर्ट्स घेतले तर त्याला आशीर्वादाची जोड जरुरी असते. जरुरी आहे. अध्यात्म हा माणसाला असलाच पाहिजे. हम्म. अध्यात्म. आप्पा, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तुम्ही पुस्तकं वाचलीत हो. खूप. तर ती पुस्तकं तुम्ही कधी वाचलीत जास्त? तुम्ही म्हणाला की भले म्हणे मॅनेजमेंट शिकलेलो नसेल, पण मी पुस्तकं खूप वाचलीत. हो, तर मी अग्रलेख सगळा प्रत्येक याचा अग्रलेख वाचून टाकतो मी. हं. महाराष्ट्र टाइम असो, लोकसत्ता असो, त्याच्यातनं आपल्याला आपलं आपोआप कळतं ना आपण काय केलं पाहिजे. आणि उद्योजकांच्या बद्दल पण काही पुस्तकं हो, वाचली का तुम्ही? उद्योजकांचे हो, टाटा, बिर्ला, चौगुले, तुमचं हे आता धीरूभाई अंबानी. हं, धीरूभाई अंबानीची किती साधी परिस्थिती होती. हं. तो पेट्रोल भरायचा आणि ते पावत्या फाडायचा. मग ती त्याचं सगळ्या तर ह्याच्यावरनं तुम्ही स्वतःला प्रेरणा घेत गेले हो, पुस्तकांच्या हो. यांच्या काय ह्याच्यावरनं. हां, प्रेरणा घेतो. आपण कमीच पडतो त्यांच्या मनाने. पण ते जे काही हिंमत लावतात हं. आणि हे करतात, त्याचं एवढं कोणी करू शकत नाही. त्या लोकांच्या डोक्यामध्ये खूप खूप आयडिया असतात. आपण तेवढं पर्यंत जाऊ शकत नाही. नाही असं नसतं काय प्रत्येकाची काय प्रत्येकाचं एक प्रत्येक जण आपापल्या परीने पुरी ताकद लावतो. प्रत्येक झाड मोठं वडाचं झाड होईल याची जरुरी नाही ना. जे नाही, झाड बरोबर आहे. झाड असं. झालं आणि त्याच्या पूर्ण फुललं बहरलं तर सफिशियंट आहे. हां, प्रत्येक झाड बरोबर. प्रत्येक झाडाची जरुरी आहे ना हो, याला. हो. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जसं समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोकं असतील तेव्हा समाज बनतो. तसंच प्रत्येक जंगलमध्ये म्हणा की निसर्गामध्ये सगळ्या टाईपची झाडं आहेत. तर ती झाडं पूर्ण बहरली म्हणजे सक्सेस झाली असं आपण म्हणू होतं. शकतो. तर आपण तुमच्या ह्या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात समाधानी आणि आनंदाचा क्षण कोणता तुमच्या हिशोबाने? की ज्यात तुम्हाला खूप हे केलं आणि खूप समाधान झालं आणि किंवा आणि नंतर ह्या गोष्टींनी मला खूप आनंद मिळाला. अशा 2 गोष्टी तुम्ही मला सांगू शकता कोणत्या? एक चिरंजीव सुभाषचा जन्म झाला तो. ओके. चिरंजीव सुरेखा ही माझी मोठी मुलगी. हं, तिच्यानंतर मी धंद्यात पडलो. हं, हा माझा पहिला इन्सिडेंट. हं, आणि दुसरा सुभाष झाला. त्यावेळेस सुभाषचं नाव ठेवून डेअरी चालू केली. हं, आणि ज्यावेळेस सुभाष माझ्या हातात आला हं, धंद्यासाठी, हं. त्यावेळेस मी खूप समाधानाने सुखाने हे झालो. का? की हं. आता मला कोणीतरी साथ मिळाली बुवा असं. मग इकडचं तिकडचं. सुभाष ॲक्टिव्हली कधीपासून इन्व्हॉल्व झाले बिझनेसमध्ये? तो साधारण 20-22 वर्ष नाही आपलं 15-16 वर्षापासून इन्व्हॉल्व झाला तो. ओके. हो. म्हणजे तो त्यांनी जेव्हा पूर्ण त्यांच्या खांद्यावर जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि असं वाटलं, की हो, आता हो. तो आपण जे जेव्हा रोपटं लावलेलं आहे, त्याला हां. पुढे त्याची काळजी घेणारा माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे रिलॅक्स झालात. तो जबाबदारी घ्यायचं नाही म्हणायचा. हां. मला एवढ्या लवकर कशाला तुम्ही हे करतात, 20व्या वर्षी तुम्ही हे करतात, ते करतात. हं, ठीक आहे म्हणा, आता 21व्या वर्षी झालं ना, आता तू धंदा कर, आता नको, मी अजिबात बघणार नाही. मी हं, पेमेंट करायचो नाही. मग त्याला हं, वाटलं आपण तर एकदम हेच करून घेतलं बा. का? हं. मला माझा मुलगा माझ्या समक्ष तयार झाला पाहिजे, ही कोणत्याही बापाची इच्छा असते. बरोबर, बरोबर, बरोबर. कोणत्याही बाबा नाही. पहिली गोष्ट बापाने विश्वास टाकून त्याला तो सगळा धंदा द्यायला पाहिजे. याच्या पुढची सगळी तुझी जबाबदारी आहे. हं, तुम्ही ती जबाबदारी त्याच्या डोक्यावर ठेवल्यानंतर त्याला माहित आहे की वजन आपल्याला वाहून न्यायचं आहे, म्हणून तो प्रामाणिकपणे ते वजन वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर सुभाषने ते सुरू केलं आणि मला त्यावेळेमुळे तो इकडचा तिकडे सगळे व्यवहार बघतो आता. आजच्या हं. घडीला सगळे व्यवहार तोच बघतो. मी फक्त हो म्हणतो बस. बाकी काही नाही. म्हणजे माझ्यासमोर माझा मुलगा तयार झाला ही सगळ्यात मोठी जमेची बाजू असते आई-वडिलांची. बरोबर, बरोबर. आणि आई-वडील कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये सुद्धा मला वाटतं सुभाष आता आहे आणि हो. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण चालू आहे त्यांचं. हां, सुभाष स्कायलाईन त्यांनी कन्स्ट्रक्शन सुरू केलंय आणि हं, प्रामाणिकपणे केलं. त्याला म्हटलं सांगितलंय, की मनुष्य आयुष्यात पैसे कमवतो, सगळे घरात लावून देतो. त्यामध्ये कुठलीही फेरफार किंवा 2 नंबरचं काम अजिबात होता कामा नये. काय हं, असेल तर तो भाव घे. पण हं, 100% चांगलं घर बांधलं गेलं पाहिजे आणि त्याने आयुष्यात कधी म्हटलं नको पाहिजे, की या बिल्डरने आम्हाला हे केलं ते वगैरे असं होता कामा नये. हं. त्याप्रमाणे तो करतो.
आणि मला वाटतं अगदी सुभाष पण आहे. प्रामाणिकपणे सुभाषचे करतो 2 सगळ्या गोष्टी. आप्पा सुभाष पण मला वाटतं आपल्या बरोबर आहे. तर सुभाषशी मला वाटतं 2 मिनिटं बोलून घेऊ आपण. त्याच्या काय हो, बोला, बोला. अनुभव आहेत. हो, हो. त्याच्या आयडिया घ्या ना. हां. सुभाष आहे तिथे? व्हिडिओ दिसत नाही त्यांचा. त्याला फोन लावा बेटा सुभाषला. आहे का? सुभाषशी बोलायचं आहे. ठीक आहे. मला वाटतं आमच्या मॅडम ट्राय करतील सुभाष लाईनवर येण्याचं. हां, मला वाटतं सुभाष ते रेसिडेन्सी आडेच सुभाष रेसिडेन्सी तयार केली आहे. ती अति उत्तम आहे. त्याला मी सांगितलं की तू सुभाष नमस्कार. ऐकू येतंय सुभाष? नमस्कार, नमस्कार. तर सुभाष आता तुम्ही आपणकडनं तुम्ही कार्यभार स्वतः घेतला. मला वाटतं 15-1 वर्षापासून तुम्ही इंडिपेंडेंटली आता डोंबिवलीतल्या सगळ्या दुकानांचा पण व्यवसाय तुम्ही बघताय आणि समाजकारणाचा जो वसा आपणनी चालू घेतलेला आहे तो पण तुम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये एक वेगळी लाईन तुम्ही परत चालू केली आहे. आपण एवढं समाजकारण मला नाही म्हणजे एवढं करतो पण ते त्यांच्या एवढ्या लेवलला जाऊन आपण नाही करू शकत पण बाकी व्यवसायाचा करतोय सध्या. आणि त्यांचा आवाका आधी स्पीड म्हणजे आजही ते आपल्याला तुम्ही म्हटलात ना 78 वर्षाचा तरुण उद्योजक. तर एक सिंपल सांगतो ते आजही रोज 5 किलोमीटर चालतात 8 तास ड्युटी करतात आणि मस्त हसत खेळत त्यांची 10-15 मित्रांचा ग्रुप जमतो फिरायला जातात. आपल्याला आजही ते लाजवतील असं ते काम करत असतात. म्हणजे आज माझ्यापेक्षा ग्रुप त्यांचा मोठा आहे. नाही मला हे माहिती आहे ते मागे अंदमान निकोबारला पण सगळे आत्ताच 1-3 वर्षापूर्वीच मला वाटतं अंदमान निकोबारला सगळे मित्र एकत्र गेले बॅचलर पार्टीसाठी. हा बॅचलर पार्टीसाठी म्हणजे तुम्ही विचार करा की ते अजूनही ते म्हणजे छानपैकी त्यांचं लाईफ बोलतो ना असं उत्साहपूर्ण बोलून उत्साहपूर्ण म्हणजे एनर्जी पूर्ण भरलेली लाईफ त्यांची आहे. आणि टायमिंग सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग खूप पाहतात. पण त्या बाबतीत मग मी त्या टायमिंगच्या बाबतीत मे बी नाही बसू शकत कधी आपण थोडंसं लेट पण उठतोय. मला सुभाष तुम्हाला एक विचारायचं झालं जनरली कसं असतं आता आपणचा प्रवास खडतर होता आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग ज्या वेळेला वडिलांची परिस्थिती सुस्थितीत असते पैसे बऱ्यापैकी असतात मालमत्ता असतो तर अशा वेळेला बऱ्याच वेळा मुलं चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते आणि त्यांना जबाबदारीची जाणीव लवकर होत नाही. मग तुम्हाला कशा प्रकारे आपण जाणीव करून दिली तुमच्या जबाबदारीची आणि तुम्ही जबाबदारी स्वीकारली पण आणि यशस्वीरित्या आता पार पडताय आणि तुमच्याकडे पण मला आयुष्यात एकच गोष्ट सांगितली सुरुवात आयुष्यामध्ये सगळ्यात वाईट काय आहे या जगामध्ये किंवा आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्यात वाईट काय त्या जगामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट आहे गरिबी. त्या गरिबीपासून तुम्ही लांब राहायचे हे तुम्हाला पहिले लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट जसे लोक श्रीमंत होत जातात किंवा लोकांकडे पैसा येत जातो तसं लोकांची बसण्याची उठण्याची पद्धत बदलते. जसं उदाहरणार्थ जसं आपण आपल्या कामामध्ये असतो व्यवसायामध्ये असतो एखाद्या आपल्याला कलिगला किंवा आपल्याला काहीतरी सांगावं लागतं की आपल्या स्टाफ मधल्या किंवा वर्करला थोडंसं ओढावं पण लागतं. त्यावेळेला मग ते सांगायचे आता हे बघ टाटा बिर्ला जे मोठे झालेले असतील किंवा जे काही ते काय आडावड करतात का गुजराती व्यापारी आडावड करून सांगतात का नाही. ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. जसा जसा तू मोठा होत जातो तशी तुझी अदब वाढली जाते. अदब म्हणजे तू आदमीने बसणं बोलणं उठणं हे तुझं वाढत गेलं पाहिजे. पैसाच नुसता वाढला आणि जोर म्हणजे मजूरगिरी नाही वाढली पाहिजे पैशावर. या त्यांनी 2 संस्कार तर पक्के दिले आम्हाला घरच्यांना किंवा तुमची आणि त्यांचं वागणं पण तुम्ही बघत आलात म्हणजे आपणचं वागणं स्वतः तुम्ही बघत आलात. आपण स्वतः अदबीनेच आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट देतात. मी स्वतः आपण बघतो की लहानातल्या लहान माणसाला सुद्धा ते पूर्ण आदर देतात रिस्पेक्ट देतात. घरी आलेल्या कोणत्या माणसाला जेवण केल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही किंवा चहा काहीतरी घेत म्हणजे डेअरीवर जरी अगदी आपण ओरडले चिडले स्टाफवर जरी चिडले ना खूप चिडले अगदी त्यांच्या पूर्वीच्या स्टाईल म्हणजे पूर्वीच्या काळातल्या स्टाईल प्रमाणे जरी चिडले तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्यावर
ते विसरून गेलेले असतात. तो पण विचार करतो हे माझ्या तेच होते का जे काल चिडचिड करत होते असं. हा त्यांचा एक प्लस पॉईंट खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांचा. मग आता सुभाष, तुमचे कोणकोणते व्यवसाय आता आहेत? एक तर तुमचं दुकानं आहेत आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय कुठे चालू आहे तुमचा? आमच्या इथे 5-6 दुकान आहेत सुभा डेअरी नावाने, ज्याच्यामध्ये अजून खूप सारे डेव्हलपमेंट हम्म, करायच्या बाकी आहेत. जसं आमचं पेढा, तूप, दूध हे फेमस आहे डोंबिवलीमध्ये. हम्म, हम्म, गेले 48 वर्ष मी, माझा स्टाफ, माझे हे मावस भाऊ आहेत, आम्ही आम्ही सगळेजण मिळून हे सगळं व्यवसाय करतोय. हम्म, आणि हे करत असताना ना आमच्या सकाळी 4 ते रात्री 10ची ड्युटी असते. खूप हेवी ड्युटी आहे. डेअरीच्या धंद्यामध्ये खूप पैसा नाही, पण खूप मेहनत जास्त आहे. पण एक आहे, त्याच्यामुळे रोजची ब्रेड बटर देऊन जाते. त्यामुळे आमच्या सगळ्यांना एक ब्रेड बटर भाजी वगैरे होतात ना सकाळची, त्याची सगळी व्यवस्था झालेली, घरांची सगळी व्यवस्था झालेली. पण याच्याबरोबर अजून काय करता येईल तिला बघा, कॉन्ट्रॅक्टर माझी इच्छा होती पहिली, पण त्याला जमलं नाही त्यावेळेला. तसं मला घर म्हणजे आम्ही आता डेव्हलपमेंट करतो. जसं माझे आता काही पार्टनर आहेत, जे स्कूल ऑफ मधला एक माझा पार्टनर जो आर्किटेक्ट झालेला ते झाले. आम्ही आता एक कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केली, ज्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन म्हणजे आम्ही बंगल्यांना रिडेव्हलपमेंट करून देतो, त्या बिल्डिंगांना रिडेव्हलपमेंट करून देतो, ते काम सुरू केलं. आणि हॉटेल सुभाष रेसिडेन्सी जे मला आवड होती की बाबा इंटिरियर करणं, मग ते हॉटेल लॉज जे होतं पूर्वाश्रमीचं सुभाष लॉज, ते आता 40गाव मधलं हॉटेल सुभाष रेसिडेन्सी म्हणून फेमस केलं तिथे. आणि ते जी ऍक्च्युली आपल्याकडे आपल्याकडे उपलब्धता जी आहे त्यातल्या त्यात आपल्याला काय बेस्ट करता येईल हे मला कळतं. आपले एक पिढी आहे ना, जशी तर तुमची पिढी आहे, तुम्ही झाले, आप्पा झाले, यांनी खूप मेहनत केलेली, हे माहिती असतं आपल्याला. हम्म, हे समजतं, प्रत्येक मुलाला समजतं की आपल्या बापाने काय मेहनत केलेली, हम्म. आणि त्याचा तो मोल जाणार असतो, मग तो आपाप तो नीट करतोय. बरोबर, बरोबर, फक्त तेवढा सुसंवाद वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये राहायला पाहिजे, जसं बरोबर. आमच्यामध्ये होता. हम्म, की त्यांनी एक गोष्ट सांगितलेली की आपला मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्यावरती भार टाकून मोकळे व्हा, पडो उडो लढो, काय करायचं होतं त्याचं करेल, तो नक्की उभा राहणार. हम्म, आणि आमच्याकडे आपल्याकडे म्हणजे चाळीसगाव, कोल्हापूर बाहेरनं जी लोक येतात आणि मुंबईमध्ये जे करतात मराठी माणसं, हम्म. त्याच्यामध्ये पुढच्या पिढीनंतर तो पुढच्या पिढीपर्यंत शक्यतो धंदा जात नाही, किंवा ते काहीतरी अडखतं, पुढे काहीतरी होत असतं काहीतरी. त्या बाबतीत हे खूप चांगलं झालं होतं की मला ही त्यांनी पहिल्यापासून जाण दिली होती. मी FY ला असल्यापासून बिझनेस सांभाळायला लागलो होतो. ओके, ओके. हा, माझे मित्र मला बोलायचे, अरे तू काय जिंदगी जगतो बाबा, हम्म, तू तर हम्म. नुसती ढकलतोस. पण नंतर नंतर म्हणलं आता ते सांगतात तू आता बरोबर होतास यार, आम्ही थोडेसे आता मागे पडले, पण आता आम्ही परत करू. हे फक्त नाही की द्यावेळेला थोडासा ब्रेक पण पाहिजे, आणि थोडंसं एकलं वडिलांनी दिलं ब्रेक, म्हणजे आपल्या बाकीच्या गोष्टींवरती आपण जे म्हणतो तो तसा संयम पाळला पाहिजे, जसं त्यांनी तो शिकवलाय. म्हणजे तुम्हाला आता बघून इनडायरेक्टली टाकी तुम्ही ते गुण आपांचे घेतले आणि आता तुम्ही यशस्वीरित्या तो हँडओव्हर करून घेतला. आपण रिलेच्या गेम मध्ये बॅटन कशी एकमेकाकडे देतो, हो तशा हो प्रकारे हो आपांची बॅटन तुम्ही स्वतः तुमच्या हातात घेऊन तुम्ही हो हो. पुढची रनिंग आपण चालू आता केलेली म्हणायला आता हरकत आम्हाला नाही. तर सगळं बेस मिळालाय पहिल्या आयत्या वेळेचा जरी म्हटलं तरी चालेल मला. नाही आणि पण नाही पण त्याला एक मला तुमचं आवडलं, की तुमचं मी लॉज पण बघितलं होतं तुमचं सुभाष लॉज आधी आणि नंतर ते तुमचं सुभाष रेसिडेन्सी हॉटेल पण बघितलं. ज्याच्यात जो तुम्ही लूक आणला, जो तुमचा मॉडर्न लूक म्हणू शकतो आपण. परत तो 40गाव कट्टा तिथे निर्माण केला, सेल्फी कट्टा. तर हा जो एक मॉडर्न आय लूक लव्ह चाळीसगावचा एक सेल्फी कट्टा जे निर्माण हां, केला. सेल्फी कट्टा. तर हे हा जो एक तुम्ही जो नवीन मॉडर्नायझेशन म्हणू शकतो आपण जो आणला, नवीन जी दिशा त्याला हे केली, तर दॅट इज गुड आणि मला वाटतं हे पुढे चालू राहील आणि सुभाष डेअरी आणखी 6 नाही होणार तर त्याच्या आणखी 40 शाखा होतील पूर्ण मुंबईभर मुंबईमध्ये सुद्धा सुभाष डेअरीच्या मिठाई आम्हाला पण चाखायला मिळेल ठाण्यामध्ये मला पूर्ण आशा आहे. तुमचं लवकरच आउटलेट ठाण्यामध्ये पण चालू होऊ आणि मुंबईत सुद्धा चालू होऊ आणि जो 40गावचा किंवा जामदाचा पताका आहे तो इथपर्यंत सगळीकडे मिरवला गेला पाहिजे आणि मिरवलंच आम्हाला जाईल. सुद्धा त्याचा आनंदच होईल प्रत्येक आणि मराठी कुटुंबातल्या किंवा जे आपले जे शेतकरी मुलांनी जर काही इथून करायला लागलं ना, हं, आजही आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या, मी आता ऑब्झर्वेशन केलं, तर आम्ही तिकडची ज्वारी सुद्धा इकडे आणून आता विकायला, बाजरी सॉरी, हं. बाजरीला आम्ही काम केलं, पॅकिंग केलं, 2 किलोची पॅकिंग केली, इकडे ठेवली. बरोबर, बरोबर. इकडच्या लोकांना त्यांच्यापेक्षा 40ला द्यायला आपण 35ला द्यायची. हं, डायरेक्ट सेल करायला लागला त्याचा फरक पडायला लागला. म्हणजे हं, आपल्याकडे जे आहेत त्याचा हं, वापर करायला सुरुवात करायला ना, की हं, भरपूर फरक पडतो. आणि पहिले ₹100 कमवायला खूप एक पिढी जाते. हं, असं म्हणतात ना, पहिले 100,000 कमवायला एक पिढी जाते. हं. आता तुमच्या बाबतीत तसं नाही, तुम्ही खूप स्पीडली लाखच कमवून घेतलेले. नाही असं पण नाही. दुधाच्या व्यवहारामध्ये किंवा एक फार्मसच्या मुलाच्या ह्याने पहिली पिढी कमावणं खूप एक पिढी संपवून जाते. हं. पण मात्र एक पिढी झाल्यानंतर दुसऱ्या पिढीने ते सांभाळणं खूप गरजेचं होतं, ते त्यांनी करून घेतलं. भगवंताच्या बरोबर, दयेने ते सांभाळलं गेलं आमच्याकडनं. बरोबर, ते बरोबर. सांभाळतोय चांगलं. अजूनही सुभाषडेला भरपूर स्कोप आहे.
सुभाष कन्स्ट्रक्शन जो आमचं सुभाष स्कायलाईन इन्फ्रा म्हणून आमची कंपनी आहे, ती आम्ही आणू. जास्तीत जास्त आम्ही त्याच्यामध्ये हे करायचा प्रयत्न 100% करू. पण जेणेकरून अशी एक मुलाखत मला तुमची घेता येईल जेव्हा तुम्ही 78 वर्षाचे असाल. जरूर जरूर जरूर. म्हणजे मला तुमच्या एवढा तुमच्यावर काही आयडियल माणूस सुंदर असेल तर मला इथं थोडीशी चालना मिळेल असं. नाही, आप्पांचे आशीर्वाद आहेत आमच्याकडे आणि आप्पांचा आदर्श आहे. मला आठवतं की ज्या वेळेला आप्पांना मी बघायचो कोणत्या पण कार्यक्रमाला, मी उल्हासनगरला राहत होतो. 95, 96, 97 ची गोष्ट असेल. म्हणजे तेव्हा बरोबर. आणि तेव्हा आप्पा कधी काही कार्यक्रमाला आप्पा प्रमुख पाहुणे म्हणून यायचे आणि मग आप्पांच्या हस्ते पारितोषिक वगैरे. मी एकदा कार्यक्रम बघितलेला आणि मला आप्पांचं फार छान वाटलं. त्यांचा आप्पांचा पेहराव, आता जो पेहराव आहे तोच पेहराव तेव्हा पण सिंपल असायचा. व्हाईट शर्ट आणि पूर्ण पूर्ण व्हाईट कुर्ता पायजामा. सिंपल आणि खादी मला तर शर्ट त्यावेळेला खादी कार पॅन्ट. मधून कोणी आलं की फार कौतुक वाटायचं. कार म्हणजे विशेष वाटायची मला. तर आप्पा कार मधून यायचे, तर ते त्यांना त्यावेळेला बघितलेलं होतं मी. तर एक इनडायरेक्टली एक इम्पॅक्ट माणसं पण घेतात. तो मला पण एक इनडायरेक्टली आप्पांचा कुठे ना कुठे इन्फ्लुएन्स होता, आहे, अजूनही आहे. कारण मला आवडतं त्यांची जी ज्या प्रकारे त्यांनी ग्रोथ केली, ज्या प्रकारे ते लोकांसाठी पण प्रयत्न करतात. नुसती स्वतःची ग्रोथ नाही केली, तर त्याचप्रमाणे आणखी देण्याची त्यांची वृत्ती आहे. प्रत्येकाला काही ना काही त्यांना द्यायचं असतं. मग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आला तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपोआप येतो. कोणत्याही प्रकारे. आणि किंवा त्यांची इच्छा असते की भले ते सगळ्यांना देऊ शकतील हे जरुरी नसते, परंतु त्यांची इच्छा असते की काहीतरी आपल्यातर्फे आपण काहीतरी करावं. तर ही जी इच्छा आहे, तो गुण मला त्याच्यामागे एक त्यांच्यातला रिझन फार आहे. आवडला. तुमच्या या किस्स्यामध्ये एक रिझन सांगतो. उल्हासनगर द्यायची इच्छा एक जॉईंट सांगतो मी तुम्हाला. त्यांचे किस्से खूप आहेत. हे एक शॉर्ट मध्ये सांगतो. उल्हासनगरवरून आम्ही परत जातो, त्या प्रोग्राम मध्ये मी पण होतो. म्हटलं आपण तुम्ही उल्हासनगर काय जॉईन केलं त्यावेळेला, आपण डोंबिवलीच्या ऐवजी. उल्हासनगर खूप हे हम्म. क्राऊडेड सिटी आहे, म्हणजे दाट वस्ती तिथे. म्हणजे चांगलं आम्ही इथे आलो होतो म्हणे, मी भरत सूर्यवंशी आमचे त्यांचे मित्र होते, आम्ही इथे आलो होतो म्हणे सुभाष. त्याला आम्ही खूप फील होतो. आपल्या समाजात एका माणसाकडे आम्ही गेलो होतो, त्याने आम्हाला चहा पाजला होता म्हणे. आम्हाला दुपारी 3-4 वाजून गेलो होतो, आम्ही सकाळपासून बाहेर पडलो होतो. ओके. एक चहा पिल्यानंतर इतकं बरं वाटलं ना, म्हणजे ते बोलतात ना तरतरी येणं आणि हा ते हा झालं. मग घरी जाऊन आम्ही खिचडी बनवून खाल्ली, ती गोष्ट वेगळी त्यावेळेला. हा पण हा. त्यावेळेला एक चहा जर पाजला गेला ना, तर इतकं बरं वाटतं ना. आता एक लक्षात ठेव म्हणे, आपल्याकडे कोणी आला समाजाचा स्टाफचा जुना एक्स ड्रायव्हर पासून कोणी आलं ना, की त्याला पहिले चहा विचारायचं मगच काम सुरू करायचं. मग बरोबर बरोबर. त्यावेळेला मी उल्हासनगरला गेलो होतो, त्याच प्रोग्राम मध्ये तुम्ही बोलत ना, त्याच प्रोग्राम मध्ये परत जाताना मला त्यांनी आणखी सांगितलं की इथून आम्ही परत जाताना हम्म. की इथे आम्ही आलो होतो त्यावेळेला मला आठवत होतं, मला उल्हासनगर बिलकुल आवडलं नाही. ते डुकर वगैरे असायची वगैरे. आम्ही काही कामानिमित्त जागेसाठी आम्ही फिरत होतो त्यावेळेला. त्यावेळेला बरोबर. आपल्या 40 व्यक्तीने फक्त चहा पाजला होता म्हणे आम्हाला. हम्म. तर चहाचं मत तुम्हाला नाही समजणार म्हणे, पण ते करायचं म्हणे. बरोबर बरोबर, खरी गोष्ट आहे. काय? तर आप्पा, मला वाटतं आपला कार्यक्रमाचा वेळ आता होत आलाय आणि आपला खूप छान झाला कार्यक्रम. तुम्ही तुमचे सगळं अनुभव जो आहे तो खूप डिटेलमध्ये सगळ्यांना शेअर केलात आणि मला पूर्ण आशा आहे की आपले जे कोणी बघणारे आहेत, आपल्या समाजातील असतील, आजूबाजूचे लोक जे असतील, त्यांना तुमच्या पूर्ण जर्नीपासून प्रेरणा मिळेल आणि आणखी उद्योजक तयार होतील किंवा आपल्या ज्या कामामध्ये जे उद्योजकीय मानसिकता ठेवून आपलं काम करतील. मला काय म्हणायचं की प्रत्येकाने उद्योग चालू करायची गरज नाहीये, परंतु जे काम करतात ते आपलं समजून पुरे ताकद लावून केलं की तो माणसाला प्रगतीपासून कोणी थांबवू शकत नाही. तो प्रगती आणि सक्सेसफुल होणारच, याच्यामध्ये मला बिलकुल डाऊट वाटत नाही. आणि तेच तुम्ही पण केलं तुमच्या व्यवसायामध्ये. व्यवसाय करत असताना सुद्धा आणि जॉब करत असताना सुद्धा तुम्ही झोकून देऊन जॉब केला, पूर्ण ताकद लावून जॉब केला. आणि तीच वृत्ती असली पाहिजे, उद्योजकीय मानसिकता ज्याला मी म्हणतो, की त्यासाठी व्यवसाय करायची गरज नाहीये. जो काम करतं ते पुरे ताकद लावून करावं. तर आपण तुमचं शेवटचं काही तुम्हाला सांगायचं असेल लोकांना, 2 समाजातल्या सांगावेत आणि आपण कार्यक्रम क्लोज करू. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक हुशार मुलाने, कर्तबगार मुलाने धंद्यामध्येच पडावं. धंद्यातच पैसा मिळतो, धंद्यातच तुमची प्रगती होऊ शकते. शेतीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये प्रगती होऊ शकत नाही. म्हणून माझ्या समाजाच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त धंद्यामध्ये पडा. गावात जमीन घेऊ नका, घर नाही घेऊ नाही. नका. शहरामध्ये कुठेतरी जा आणि एखादी दुकान घ्या आणि धंद्यात पडा. त्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. पण धंदा मला धंदा वाटतं धंदाच केला पाहिजे. शेती पण जरी धंदा मग एक माईंड ठेवून केली तर शेती सुद्धा सक्सेसफुली करता येईल. पण त्यासाठी आहे नुसतं मी आता सक्सेसफुली शेती करतोय हम्म. एकदम चांगल्यापैकी. हा, ते म्हणतो मी. कारण शेती काय करणं म्हणून सुद्धा व्यवसायच हो आहे. हो शेती हा सुद्धा व्यवसाय आहे. त्याला नाही फक्त करता आला पाहिजे आणि त्याला मानसिकता त्या प्रकारे हो ठेवून हो. शेती जर केली आणि बरोबर. शेतीला ठेवून पाहिजे. जोडधंद्याची काही जोड काही दिली. लोक हो काही लोक शेतीवरती ट्रॅक्टर पुढे करतात. हो. आमचे सुरतसिंग भीमसिंग पाटील
बाबा दोघं मुलं डॉक्टर प्रॅक्टिस आहे. शेतीवर केली त्यांनी, तर खूप आनंद वाटतो. अण्णावाजे भीमसिंग खंडाळे करतात आहे, शिवाज आप्पा करतात आहे, हे म्हणजे चांगली माणसं आहेत आणि मी त्यांच्यामध्ये असतो आणि माझी शेती उत्तमपैकी मी करतो. माझ्या गावामध्ये मी चांगल्यापैकी शेती करतो. हा, तेच इथे राहून मला तिथे तेच राहून करत म्हणायचं असतो. की तुमची शेती स्वतः तुम्ही प्रॉफिट मध्ये करतच आहात हो हो ऑलरेडी. हो 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 हो. तर आप्पा, तुम्ही तुमचा वेळ देऊन ह्या कार्यक्रमामध्ये आलात, तर पुन्हा तुमचे धन्यवाद. आता आपण आपल्या कार्यक्रमाचा आपला टाइम संपला 12:30. तुम्ही आपण बोलवलं, एवढी माहिती दिली त्यावर खूप खूप आभार. खूप खूप थँक्यू आभार. थँक्यू आप्पा.